तयारीत ठेवा. 7:10 तो सामना सुरू होईल. त्याच्यापेक्षा जास्त वेळानं जर खेळाडू उपस्थित राहिले तर तो सामना कॅन्सल केला जाईल. या गोष्टींकडे लक्ष द्या. 7 वाजून सायंकाळी ठीक 7:10 कालावधीमध्ये अंडर-19 मॅच आपल्या समोर येईल. एकीकडे वर्णे अंडर-19 आणि एकीकडे आपण पाहतोय. हो नक्कीच मी सुद्धा गुंडकेचा आहे तर मी सुद्धा इथे 7 वाजता उपस्थित असेल. चला स्क्वॉड आपण तयारीत ठेवा आणि आयोजकांपर्यंत तो स्क्वॉड पोहोचवा हीच विनंती आहे. तत्पूर्वी अंतिम काही क्षणांकडे आपण पोहोचतोय जिथून मात्र आपण पाहतोय सुमेध या मॅच मध्ये भरपूर सारं काही अवलंबून आहे. जो जिंकेल तो थेट श्री वीरा 11 बीड संघाच्या विरोधात अंतिम संघर्ष करताना दिसेल आजच्या रात्रीमध्ये. अगदी आयोजनाचा आपण जर विचार केला तर आमचे प्रभाकर दादा यांनी आमच्यासाठी एक उद्या अंडर-19 शो मॅच आयोजित केलेली आहे. इथेच जाऊया मैदानाकडे. हरवले विपेक्ष चिलताना असा सामना. पहिला चेंडू होता फुलटा चेंडूला पीक केलाय. अप्रतिम कॅच पकडले आणि ते आमचे पंच आम्हाला सांगतील ते पहिला गडी बाद आणि ते परतावा लागेल अमनला. अमर ज्या अमरने मागच्या सत्रामध्ये एक स्ट्राइक होती दाखल झालेला आहे. पुरोहित आलाय 1 डाऊन. चांगली सुरुवात चिल्टन संघाची. हाही फटका लाजवाब आहे आणि हाही झेलचा चान्स होता. इथे चान्स मिस केला. झेल जमिलेला दान झालेले इथे मोठं जीवदान पुरोहितला भिळालंय. आणि ते झेल ड्रॉप झाल्यानंतर एक धाव कंप्लीट केली गेली. संघाचं श्री गणेश झालं. ती बॅक टू 2 विकेट झाल्या असत्या ते कॅच मिस झाली. चांगली गोलंदाजी सनीच्या द्वारे आपण बघू शकतोय. मैदानामध्ये चांगली फेकी करतोय. तिन्ही चेंडू चांगले टाकलेले आहेत. बॅक टू 2 विकेट झाले असते पण चांगली सुरुवात. हाही मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता पण ते फलंदाजाला यश मिळालं नाहीये. बॅक टू 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी सनी करतोय. 4 बॉलमध्ये अवघी एकच धाव फलकावरती आहे. मॅच नंबर सेकंड राऊंड मधील सेकंड मॅच अर्थात शेवटचा सामना तुम्ही पाहताय. एकीकडे अन्वी शिवश्री होराले आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय चिल्ड्रन संघ. या दोन संघादरम्यानचा सामना अगदी महत्वपूर्ण. हुक करण्याचा प्रयत्न पुन्हा शरीर भेद. या बॉल शरीर एसटी वरती बॉल जाऊन आलो. आणखी एक 1 मोर डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकत. चांगलं षटक हाताळलंय सनीने. आज की शाम सनी के नाम असं आपण म्हणू शकतोय. अगदी 5 चेंडू चांगले टाकलेले आहेत. शेवटचा चेंडू असलेल्या षटकाचा 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. पॉवर प्लेचे षटक आहे आणि अद्याप तरी शांत परिस्थितीमध्ये खेळतोय या मॅच मध्ये. अन्वी शिवश्री होराले संघ अंतिम बॉल. पॉवर प्लेचा शेवटचा बॉल. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. 1 मोर डॉट बॉल. चौथा लगातारचा निर्धाव बॉल येतो एकाच षटकामध्ये. अवघी एकच धाव खर्च करत या महत्वाच्या मॅच मध्ये सनीनं मात्र एक नवीन गोलंदाजीनं खऱ्या अर्थानं उमेद क्रिएट करून दिली. पहिल्या षटकात 1 धाव खर्च करत एक फलंदाजाला बाद करण्यात त्याला मात्र आलं यश. अगदी एक्सलेंट गोलंदाजी राहिली. बॅक टू 4 चेंडू डॉट्स आले. अगदी पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. त्यानंतर लगातार 4 चेंडू डॉट हे सनीने हाताळले होते आणि पहिला षटक समाप्ती झाल्यानंतर 1 धाव खर्च केली आणि प्लस संघाला एक चांगलं स्टार्ट दिलं ते चित्रण संघाच्या सनीने. डीजे
नक्कीच सुमेध, दुसऱ्या बॉलवरती देखील कॅच ड्रॉप झाली होती, तिथेच ती धाव आली आणि तिथून ती धाव वगळता एकही धाव आलेली नाही धावफलकावरती. हो नक्कीच शुभमजी, माझ्या मते अमर जर असते स्ट्राईक होते तर काय लक्ष वेगळं असतं. त्यांच्या बॅटिंगमधून एक चौका षटका सुद्धा बघायला मिळाला असता, पण पहिल्याच चेंडूती त्यांना परतावं लागले त्या सनी या गोलंदाजामुळे. मनीषाला बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2 मध्ये मिडल ऑर्डरचं षटक. पहिलं षटक फार शांतमय राहिलंय आणि दुसऱ्या षटकामध्ये आक्रमकता दाखवावी लागेल असं बॅटिंग मार्क वरती नक्कीच शिवश्री होराले टीमला. मनीषने सुद्धा मागच्या सत्रामध्ये थोडीशी खराब कामगिरी केली होती. बघूया या इनिंग्स मध्ये कशा प्रकारे कामगिरी करतो आपल्या संघासाठी. पहिलाच बॉल जड मध्ये टाकण्याचा प्रयत्न, और पिच बॉल लॉफ्ट करत असताना ऑन द कार्पेट लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन अवेलेबल. एकच धाव या बॉलवरती मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये सेटअप केलं बॉलिंग मार्कवरती सनीनं आणि ओव्हर नंबर 2 मध्ये मनीषनं पहिल्याच बॉलमध्ये एकच धाव खर्च केली आहे. धावांसाठी आता संघर्ष करतोय. संघर्षाचं मैदान गाठल्याशिवाय खऱ्या अर्थानं हार मानायची नसते क्रिकेटमध्ये. अडचणीत आहे आणि अडचणीत असताना विस्फोटक बॅटिंग करावी लागेल या मॅचमध्ये. रनअपमध्ये अडथळा, बॉल रिलीज करत असताना स्वतःला थांबवलंय गोलंदाजानं. बॉल रिलीज केलाच नाहीये गोलंदाजानं. कदाचित रनअपमध्ये त्याला अडथळा आला असावा, त्यासाठी तो थांबला. एक एक पाऊल क्रिकेटमध्ये फार महत्त्वाचं आहे. तुम्ही सराव करत असताना ज्या रनअपनं गोलंदाजी करतात त्याच सरावाच्या स्थितीमध्ये बॉलिंग मार्कवरती ऑन द मॅच तशाच रीतीनं रनअप असणं गरजेचं आहे. इथे आणखी एक निर्धाव बॉल, चेंडू आणि फलीचा संपर्क आणि मेल झुलतच नाही या मॅचमध्ये. प्रथम टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारल्यानंतर सुमेध इथे थोडासा निर्णय अंगलट आलाय की काय अशीच स्थिती मैदानाच्या आतमध्ये. टॉस जिंकून बॅटिंग, अद्याप तरी 8 बॉलचा खेळ संपलाय, 2च धावा आहे धावफलकावरती. म्हणजे घेतलेला निर्णय मी तर म्हणेल थोडासा अंगलट आलाय अन्वी शिवश्री होराले संघाच्या माध्यमातून. ही 2 चेंडूचा खेळ संपलाय. ती दोन्ही चेंडूमध्ये एक धाव खर्च केलेली आहे मनीषा गोलंदाजाने. ती पहिला चेंडू सुद्धा चांगला होता, ब्लॉक होल मध्ये टाकला होता, त्यावरती एक धाव फक्त आली. त्यानंतर एक डॉट चेंडू आला. चांगलं ही फटका मोठा खेचण्याचा प्रयत्न होता आणि ते बॅकयार्डमध्ये जातोय चेंडू, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतोय आणि ते चेंडूला स्टॉप केलंय. त्यात नाही ते थोडंसं खराब कॉलिंग मैदानामध्ये बघू शकतोय. आणि ते 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होता पण तिथे कॉल देऊन थांबवलं गेलं. 4 धावा आहेत धावफलकावरती. प्रथम सत्राचा खेळ तुम्ही पाहताय जिथून टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता आणि तो बॅटिंगचा निर्णय थोडासा खराब स्थितीमध्ये नेऊन ठेवलाय तो अन्वी शिवश्री होराले संघासाठी. चांगली सुरुवात, अगदी चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो चिलटण संघासाठी. एक दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. एक मोठा फटका आहे प्रेशर रिलीज करण्यासाठी. आज देखील बॉल बुंध्यात टाकलाय. यार्कर लेन दुसरीचा प्रयत्न करायचा आहे परंतु इथून मिळणार नाही. एक चांगली फिल्डिंग, बॉल देखील चांगले डिलिव्हर्ड करतोय बॉलिंग मार्कवरती. ओव्हर नंबर 2 मध्ये मनीष सुमेध खऱ्या अर्थानं गोलंदाजीनं थांबवलं प्रतिस्पर्धी संघाला. इथून मी तर म्हणेल 25 ते 30 पर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आणि नक्कीच चांगला स्कोर होणं गरजेचं आहे कारण समोरच्या टीमला एक चांगलं लक्ष देणं हे अपोजिट टीमचं काम असतं. बघूया कशा प्रकारे होलारे संघाचे फलंदाज अजूनही स्कोर उभे करतात. अजून एक षटकाचा खेळ बाकी असेल. स्लॉट मध्ये बॉल, पॅचची लिडिंग एज, शॉर्ट थर्डमॅनला जबरदस्त फिल्डिंग, फ्लॅश स्लिप मध्ये एफर्ट चांगले दिले आहेत. ज्यावेळी सर्व काही सुरळीत चालू असतं ना त्यावेळी देखील फिल्डिंग डिपार्ट चांगला असणं गरजेचं असतं आणि तेच खऱ्या अर्थानं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. किमान 3 धावा वाचवले सुमेध या बॉलवरती. नक्कीच नक्कीच शिवमजी, अगदी टीमसाठी एफर्ट्स देणं हे आणि खूप गरजेचं असतं कारण प्रत्येक खेळाडू जेव्हा एफर्ट्स देतो टीमसाठी तेव्हा टीम जाऊन आपल्या चांगल्या फॉलो थ्रू मध्ये पोहोचते. शेवटचा बॉल घेऊन तयार बॉलिंग मार्कवरती मनीष. पुन्हा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, टायमिंग कमी पडलंय, एलिमिनेशन जुळलंच नाही. एक तर कंप्लीट आहे, दुसरीचा प्रयत्न होऊ शकला असता आणि दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये एका फलंदाजाला बाद व्हावं लागेल. एकच धाव मिळते या बॉलवरती. धाव संख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 7 ते आकड्यावरती. हाही चेंडू एक चांगला समोर होता. या चेंडूचा अगदी एक धाव कंप्लीट केल्यानंतर दुसऱ्या धावसाठी जायचं होतं ते थोडंसं मिस कॉलिंग झालं आणि ते परतावं लागले. ते
अजय याला. चिल्टन संघ खऱ्या अर्थानं पहिला सामना 6 बॉल 11 धावा डिफेंड करून इथपर्यंत पोहोचलाय. तर मागील मॅच मध्ये नेल बॅटिंग फाईट करत अन्वी शिवश्री होराले संघ देखील या मॅच पर्यंत पोहोचलाय. म्हणजे दोनही संघांनी संघर्ष केलाय आणि तो संघर्ष पुढे ठेवण्यासाठी या मॅच मध्ये दोनही संघांना एक चांगला खेळ करणं गरजेचं आहे. परंतु या 2 षटकांमध्ये अप्रतिम सर्वोत्तम खेळ राहिला आहे बॉलिंग मार्क वरती. अगदी लो स्कोरिंग मॅच आपण म्हणू शकतोय. 2 चेंडूची फक्त 7 धावा खर्च केल्या त्या चिलटन या संघाने. अगदी चांगली निश्चित सुमेध लो स्कोरिंग मॅच म्हणता येणार नाही. अजूनही एक षटक बाकी आहे. या षटकात किमान 20-25 धावा जर आल्या ना तर इथून बिग फाईट मॅच पाहायला मिळू शकते. नक्कीच क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खेळ आणि चिताने भरलेला क्रिकेटचा खेळ. कधी काय घडू शकतं, कधी बिघडू शकतं. 2 षटकात मी तर म्हणेल थोडं बिघडलंय बॅटिंग मार्क वरती, परंतु बॉलिंग मार्क वरती एका गोलंदाजाला जर टार्गेट केले ना तर इथून काहीतरी धावसंख्येचा विचार आलेख थोडा उंचावू शकतो. अजूनही सलामीला वन डाऊन आलेला पुरोहित अजूनही मैदानात दाखल आहे. आलेली ओपनिंग जोडी सुद्धा डगआउटच्या याच्यात बसलेली आहे. निश्चित बॉलिंग मार्क वरती आकाश मागील मॅच मध्ये 6 बॉल 11 धावा डिफेंड केल्या होत्या. टोटल 52चा टार्गेट होतं. 3 षटकांमध्ये 41 होत्या. 6 बॉल 11 वाचवत असताना यश आलं आकाशला आणि त्याच्यावरती आता विश्वास ठेवलाय आता बॉलिंग करणाऱ्या चिल्टन टीमनं. त्याच आकाशला इथे परत आणण्यात गेलंय. भैरवीचा षटक आला होती सुरुवात पहिला चेंडू षटकाचा. चांगला चेंडूचा चेंडूचे चांगला समाचार घेतलाय. ते मोठा फटका खेचलाय आणि ते फंबलिंग झालं आणि ते फंबलिंगच्या स्वरूपात जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला पुरोहितच्या बॅटमधून चौका. नवसंजीवनी मिळाली या चौकारानं. नव्हता सुमेध, परंतु या षटकात भैरवीच्या 4 धाव्यानं सुरुवात केली आहे. नक्कीच मी म्हणेल मागच्या सत्रामध्ये 7 धावा होत्या. पण क्रिकेट आहे ते पहिल्या चेंडूवरती ते आगमन केलंय चेंडूचं 4 धावेने. मोमेंटम शिफ्ट होईल का पहिल्याच बॉल मध्ये 4 आल्यानंतर? हुक करण्याचा प्रयत्न आहे पंचांकडे लावून पिले. पंच स्टेबल आहेत. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये आणि कमबॅक सुद्धा करतोय तो आकाश. एकदम अगदी पहिल्या चेंडूती चौकार आल्यानंतर त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूत एक डॉट चेंडूची फेकी करतोय तो आकाश हा गोलंदाज. निश्चित आणखी एक निर्धाव बॉल कदाचित मोठ्या फटक्याचा आता प्रयत्न कारण जो प्रेशर आहे धाव फलकावरती धावा अवघ्या 11 धावा होणं गरजेचं आहे दोन्ही संघासाठी. 4 बॉल मध्ये किमान 2 मोठे फटके. लो स्कोरिंग मॅच कडे आपण बघू. इथे चुकी केली आहे. मिस फिल्डिंग आणखीन एकदा मिस फिल्डिंग क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. तर मी तर म्हणेल हा चौका खूप महागात असेल कारण की हा बाईच्या स्वरूपात आलेला चौका आहे आणि ते बॅटने आलेला आहे. सॉरी ते बॅट ची कट लागून थोडी मिसफिल्ड झाली पाठीमागे. टॉप एजनं चौकार येते लॉंग स्टॉपच्या झोन मध्ये. विकेट किपरची चुकी आणि त्याचमध्ये फ्लाय स्लिप आणि लेग स्लिप मध्ये झालेली मिस्टेक. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही आणि याचं सुधारण. बॉल लॉंग स्टॉप मध्ये 4 धाब्यांकरिता इथून 4च्या मदतीने धावसंख्या 15. धावा कशा येऊ सुमेत अशाच येणं फार गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या अन्वी शिवश्री होराले संघासाठी. अशाच बारीक बारीक चूक आपल्याला एंड पर्यंत आपल्याला हार्ड करून जातात आणि बघूया हा चौकार आलेला कितपत महागात पडतोय. बॉल नंबर 4 स्लॉट मध्ये होता. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. पुरोहित अजूनही स्ट्राईक वरती आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि ते धावबाद असतील नीरज. ते नीरजला परतावं लागेल. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 ना आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू असलेल्या षटकामधले. इथे 2 षटकामध्ये 7 धावा होत्या. 4 चेंडू आलेल्या या 8 धावा. इथून धाव संख्या झाली ती 15.
त्या आकाशच्या विरोधात मारलेले हे 2 चौका, ज्या आकाशने मागच्या सत्रामध्ये अगदी 6 चेंडू 11 धावा डिफेंड केल्या, त्याच गोलंदाजावरती 2 चौका मारून एक ठीक प्रकारचं स्कोर डिफेंड केलेलं आहे. पुरोहित सायकवरती असतील ते आउट पिचिंग असेल चेंडू म्हणजे वाईड. आमचे पंच आम्हाला सांगतायत, त्यांचे हात वरती येतात आणि स्कोरर लिहितील वाईड. 1 धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या सरसरीने वाढेल, जाईल ती 16 आकड्यावरती. ते चेक करायचंय थर्ड अंपायर. व्हाईट बॉल, ते व्हाईट बॉल असेल. चेक केले तेच. थँक्यू उल्हारे संघ, आपण सुद्धा चांगल्या प्रकारचं स्पोर्ट्समॅनशिप दाखवतायत. हा ही फटका चांगला आहे, पण तितपत उंची जास्त होती पण लांबी कमी होती आणि ते परतावं लागेल पुरोहितला, ज्याने दोन्ही चेंडू 2 चौका मारले होते. त्याच पुरोहितला इथे परतावा लागतंय. ते पुरोहितचा अंतर, खेळाचं अंतर संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 16. अगदी बॉल टू बॉल रन मी म्हणू शकतोय शुभमजी. याही चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. शेवटचा बॉल बाकी आहे या सत्रातील. धावसंख्या ती 16. या बॉलवरती सुमेध जर मोठा फटका आला ना तर या मॅचमध्ये पुढील येणाऱ्या सत्रामध्ये कमबॅक होऊ शकतो अन्वी शिवश्री हुराले संघाचा. नक्कीच, परंतु गोलंदाजीनं रोखलं या मॅचमध्ये. हो, उल्हारे संघाचा विचार केला मागच्या सत्रामध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. त्याने त्यांच्या गोलंदाजीच्या थ्रू त्यांनी तो सामना विजयी केला होता. यावेळी सेम समीकरण असेल. शेवटचा चेंडू षटकाचा चांगला चेंडू होता आणि ते फंबलिंग बघू शकते. क्षेत्ररक्षकाला चेंडू जज करता आला आणि जाईल 4 धावासाठी आणि ते मोठा फटका आलेला आहे. 4 धावा ऍड होतील. इथून धावसंख्या झाल्यात त्या 20. इथून समीकरण असेल 21 धावेचं. 18 बॉलमध्ये 21चं टार्गेट सेट केलं. अंतिम षटकामध्ये आलेल्या धावा मी तर म्हणेल थोड्या उपयुक्त ठरतील उत्तराच्या खेळामध्ये अन्वी शिवश्री हुराले संघासाठी चिलठण संघाच्या विरोधात. चला फिल्डिंग लगेच सेट करून घ्या. अन्वी शिवश्री हुराले संघाला मी विनंती करतोय, कृपया करून आपली फिल्डिंग आपण त्वरित सजवून घ्या. जशी सत्राला होईल सुरुवात, या ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. डीजे तुम्हाला सुद्धा संधी दिली जाईल. होऊन जाऊ दे एक चांगलं स्वीट सॉन्ग. आणि ते स्वप्नील भोईर यांचं आगमन झालेलं आहे. सर्वांचे दादा स्वप्नील भोईर. चांगला खेळ राहिला. अगदी 2 षटकांचा विचार केला, 7 धावा आल्या त्या फक्त. त्यानंतर आलेले शेवटच्या षटकामध्ये 3 चौकार कितपत महागात पडतील. एक कटच्या स्वरूपात मिसफिल्ड मध्ये आलेला चौकार होता. तिथून समीकरण थोडंसं बदललं आणि धावसंख्या जाऊन पोचली 20 या आकड्यावरती. इथून 21 धावा करायच्या असतील त्या चिलटण या संघाला. आजच्या दिवसातली ही सेकंड लास्ट मॅच शुभमजी. यानंतरचा सामना असेल विनर वर्सेस बीड असा आज सामना खेळवला जाईल.
चेंडूची पूर्तता करायची मैदानामध्ये. फलंदाज आलेले आहेत. ते गायकर म्हणजेच भावेश गायकर आणि सनी गायकर अशी ही सलामीला आलेली जोडी. तोच सनी ज्याने पॉवर प्ले षटक टाकलं होतं, त्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती, अगदी 1 धाव खर्च केली. तोच सनी सलामीला आलेला आहे आणि त्याच्या संगतीला भावेश. सनी आणि भावेश ही जोडसाखळी मैदानात दाखल झालेली आहे. लो स्कोरिंग मॅच कडे आपण जातोय. 21 टार्गेट, 18 चेंडू 21 टार्गेट असेल ते चिलतण्या संघाला. नीरज बॉलिंग मार्क वरती. टीमचा कॅप्टन नीरज पॉवर प्लेचा षटक घेऊन आलाय. सनीनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये पूर्वार्धाच्या खेळात फक्त 1च धाव खर्च केली आणि उत्तरार्धाच्या खेळामध्ये आता नीरजला देखील एक चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. 21 लो स्कोरिंग वाचवत असताना. अगदीच जसं सनीचं नाव आहे तसंच आजची रात्र सनीच्या नावावरती राहिलेली आहे. सनी सीझन सुद्धा चालू आहे. 18 बॉल 21 टार्गेट लावते सुरुवात. चेसी जॉन 21 रन्स खऱ्या अर्थानं करायचे. पहिलाच बॉल घेऊन तयार नीरज. पहिला चेंडू होता, चांगला चेंडूचा मारा. अगदी चांगली सुरुवात नीरज करून देतो आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूत एक डॉट चेंडू. वेगवान बॉल होता, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू, फुलटॉस फॉल, फटका प्रतिमे. क्षेत्ररक्षक येतोय. चांगली फेकी, चांगली फेकी. अगदी 1च धाव फक्त धावून दिली फलंदाजांना. चांगली फेकी तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगली सुरुवात नीरज आपल्या संघासाठी करून देते. लो स्कोरिंग मॅच आपण बघू शकतोय मैदानामध्ये. तिसरा चेंडू षटकाचा. अगदी टायमिंगच प्रॉपर होता आणि थोडासा वेळ घेतला आणि चेंडूला बॅक फुटला जाऊन क्लिक केलं जाईल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आलेला हा सनीच्या बॅटमधून चौकार. लक्ष छोटे आणि त्या छोट्या लक्षाचा पाठलाग करत असताना 3 बॉल मध्ये धाव संख्या आहे ती धाव फलकावरती 5. इथून 16ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक येते टोटल 15. विजयापासून थोडा दूर आहे चिलठण संघ या मॅच मध्ये. चौकाराने एक चांगली सुरू आणि ते खराब फेकी. कलेक्शन खराब, रनआउटची संधी होती आणि ते आमचे पंच आम्हाला सांगतील नो बॉल आहे. वेस्ट साइडचा नो बॉल, बीमरचा नो बॉल येतोय. पंचांचा डिसिजन. थोडीशी खराब कामगिरी करतोय नीरज मैदानामध्ये. या चेंडूच्या आधी एक चौकार खाल्ला होता व त्यानंतर नो चेंडूची फेकी आली आणि ते नो चेंडूची फेकी म्हणजे फ्री हिटचा मारा असेल, ती संधी असेल ती सनी याला. ऑन फ्री हिट बॉल, फ्री हिटचा बॉल नीरजचा आणि ते संधीचं सोनं करत नाहीये. ते डॉट चेंडू असेल. सनी होता स्ट्राईकला.
चांगला गोळ कमबॅक आपण म्हणू शकतो नीरजकडून. हाही फटका चांगला आहे, स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे, बॅक फुटला जाऊन खेचलेला आहे, तर पंच होता आणि हा पंच फोडतोय सक्सेसफुल जाईल. 4 धावेसाठी आलेला सनीच्या बॅटमधून चौकार आणि ती धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावरती. आणि ते समीकरण अजूनही इझी केलेलं आहे सनी या फलंदाजाने. तो गोलंदाजीच्या थ्रू नाही तर बॅटिंगच्या थ्रू सुद्धा चांगला खेळतोय, आपल्या संघासाठी लढतोय, तर आपल्या विजयीच्या वाटचालीकडे पळतोय असा हा सनी हा फलंदाज. ही चेंडू चांगला होता, अगदी चेंडू पडल्यानंतर हलकीशी फिरकी घेतली. ती गोलंदाज सुद्धा तेवढाच विचार केला, तर गोलंदाज सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू. बॅटिंग करणाऱ्या टीमना डिसिजन चॅलेंज केलाय. पंचांनी कोणत्याही प्रकारचा निर्णय दिलेला नाहीये. निर्धाव चेंडू घोषित केलाय, परंतु पंचांचा निर्णय मान्य नाहीये 2 फलंदाजांना आणि त्याचसाठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. नक्कीच दोन्ही पण 12th मॅन तिथे दाखल असतील आणि 12th मॅनला तो निर्णय दाखवला जाईल. डॉट बॉल असेल, फेअर डिलिव्हरी. नक्कीच फेअर डिलिव्हरी असेल. 12 बॉल मध्ये 11 धाव संख्येची गरज आहे. इथून आता खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागेल अन्वी शिवश्री होराले संघाला. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवानाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवानाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो न बदलो वेल मात्र नक्की बदलते. 12 बॉल मध्ये 11 धावा डिफेंड करत असताना वेल बदलताना दिसेल का? अन्वी शिवश्री होराले संघाच्या माध्यमातून यावरती देखील तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष आहे. स्पीडअप करायचंय दोन्ही संघांनी. 12 बॉल मध्ये 11 पर्यंत पोहोचायचंय. या षटकामध्ये सर्व काही भवितव्य. मॅच ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्क वरती आलाय. ओव्हर नंबर 2 मध्ये नयन बॉलिंग मार्क वरती. महत्वाचे षटक आहे. जाऊया सामन्याकडे. रात्रीचे 3:09 झालेले आहेत. अजूनही प्रेक्षकांची गर्दी आपण बघू शकतो मैदानामध्ये. दी लो फुलटा चेंडू होता, ते चुकीची कॉलिंग, ती चुकीची फेकी सुद्धा आपण म्हणू शकतो. फंबलिंग झालं. ते काय घडतंय मैदानामध्ये, ते थोडीशा चुका होत आहेत आणि ते धाव संख्या झाली ती. अजूनही 9 धावीची गरज असेल ती चिल्टन संघाला. सामना कुठेही गेला नाहीये मित्रांनो. क्रिकेट आहे इथे. 3 षटकांमध्ये 41 धावा होतात. ते 6 चेंडूमध्ये 11 धावा सुद्धा डिफेंड केल्यात त्या चिल्टन संघाने. तो चिल्टन संघ आता चेस करतोय. 11 धावा धाव फलकावरती. 10 धाव संख्येची अजूनही गरज आहे. 21 टार्गेट, 10ची आवश्यकता. इथून नयन बॉलिंग मार्क वरती. पहिल्याच बॉल मध्ये सिंगल खर्च करतोय. चुकी केली क्षेत्ररक्षक विकेट किपरनं देखील. स्लॉट मध्ये हा बॉल फटका चांगला आहे, परंतु प्रोटेक्शन अवेलेबल. काऊ कॉर्नर झोन मध्ये रोहित बॉलला उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत आती मिळते धाव संख्या. पुनश्च एकदा एकेरीनं पुढे जातोय. विजयापासून थोडं दूर आहे खऱ्या अर्थानं चिल्टन संघ देखील. 12 धावा आहेत. 9ची इथून आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते टोटल 10 बॉल मध्ये 9ची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कट करण्याचा प्रयत्न आहे. दिशा खराब आहे. पंच आमच्या दिशेने उलटायत. इंटरेस्टेड लाईन चेक केली. इट्स अ व्हाईट बॉल. 2 जमिनी समांतरात. धाव संख्या 13. 8ची अजूनही गरज आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगला बॉल फेकलाय गोलंदाजानं. इथे देखील चुकी क्षेत्ररक्षकांची. वाईट बॉलचा इशारा. वाईट +1 टोटल 2चा बोनस मिळतोय. म्हणजे 2 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत. रिव्ह्यू घेतलाय. ते रिव्ह्यू घेतला गेलाय वाईट साठी. फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. कदाचित बॉल वाईट नसावा यासाठी फिल्डिंग टीमनं व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलाय. चेक केला जाईल.
पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं जात होता. ऑफ कटरचा बॉल. व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय योग्य राहील. रिव्ह्यू गमावलाय. अन्वी शिवश्री होराले संघानं धावसंख्या आहे ती 15 या आकड्यावरती. आता 6 ची आवश्यकता आहे. दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 15 आकड्यावरती. इथून अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. ते रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल. अगदी देखना लायक फटका आहे. जाईल बाउंड्री लेसच्या बाहेर आलेला चौकार. रिव्हर्स हँडचा फटका होता. इथे सामना एकतर्फे झुकलेला आहे. तो जाऊन पोचलाय तो चिळतण्या संघाच्या पक्षामध्ये. अजूनही 2 धावेची गरज असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 आकड्यावरती. अगदी ज्या सनी फलंदाजाचं मी नाव घेतलं होतं, अगदी गोलंदाजीच्या थ्रू त्याने त्याची गोलंदाजी फलंदाजी सुद्धा करतोय. ही विजयी फटका मी म्हणू शकतो. आजची रात्र शागायला आला. आज की शाम सनी के नाम आपण बोलू शकतोय. अगदी मॅच विनिंग फटका होता. चला लगेचच यानंतरचा सामना असेल चिळतन विपक्ष बीड. दोन्ही संघाचं कर्णधार यायचं टॉस बॉक्स मध्ये आपली लगेच टॉस केली जाणार आहे. आणि या मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तर सनी अगदीच पहिला षटक हाताळलं. एक धाव खर्च केली. अगदी सनीचा विचार करायला होता. पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या